बोला, तुम्हाला महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल काय वाटतं? ॲक्च्युली माझी एक तक्रार आहे. भारतामध्ये ना लोक त्यांच्या भावनिक आधारावर मतदान करतात. आणि जर माझ्यासारख्या एखाद्याने जर ठरवलंच नसेल की कोणाला मत द्यायचं, तर मग तुम्हीच सांगा ना की मी नक्की कोणाला मत द्यावं. ठीक आहे, आपण एक लहानशी ॲक्टिव्हिटी करूया. चालेल. माझ्याकडे काही कार्ड्स आहेत, यात मी काही नेत्यांची नावं लिहिली आहेत. अच्छा. माझ्या मते ना रश्मी वहिनी आणि वर्षाताई ह्यांची मुख्यमंत्री होण्याची जरा मला चान्सेस कमी वाटतात. आपण एक काम करूया, दोघांना आपण बाजूला करूयात. हे निकषाचे कार्ड्स आहेत. बरं. पहिला निकष अनुभव. अनुभव. कार्डच्या मागची जागा तुम्ही रेटिंग देण्याकरता यूज करू शकता. अनुभवासाठी ना आपण आहे ना यांच्या कार्यकाळानुसार रेटिंग करूया. चालेल? अगदी चालेल. मग त्यानुसार आहे ना उद्धवजी, शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी हे आपले मुख्यमंत्री झाले होते, राईट? बरोबर. मग आपण या तिघांना बाजूला करू आणि यांच्या कार्यकाळानुसार आपण यांना रेटिंग करूया. उद्धवजी आणि शिंदेसाहेब यांचा कार्यकाळ अडीच वर्षाचा होता. बरोबर. तर मग एक राऊंड फिगर म्हणून आपण यांना 3 असं रेटिंग करू. आणि देवेंद्रजी 5 वर्ष होते, तर 5. आता पुढचा निकष स्वच्छ प्रतिमा. स्वच्छ प्रतिमा. शिंदेसाहेब, उद्धवजी, देवेंद्रजी 7, 5, 3. प्रशासनावर पकड. 7, 4. देवेंद्रजी 9, 6. अहो पण मग यात निगेटिव्ह मार्किंग कुठे? करूया की. भ्रष्टाचार वजा करूयात. ठीक आहे. सुप्रियाताई मायनस, उद्धवजींना अजितदादा मायनस, देवेंद्रजी सूडबुद्धी. सुप्रियाताई, देवेंद्रजी वचनभंग -5, -2. जनतेचा अपेक्षाभंग. राईट. उद्धवजी, अजितदादा, पाटोळेजी डन. मला वाटते की आपण सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, मग चला मग आता आपण टोटल करूया. चालेल. +3 +8 5 +3 +2 हां. करा निकाल जाहीर. देवेंद्रजी यांना 75 गुण मिळालेत आणि इतरांना अर्ध्याच्या आसपास मिळालेत. झालं तर मग झालंच. आणि ही पद्धत आवडली आपल्याला. एकदम लॉजिकल आणि मज्जा सुद्धा आली. बरं चला निघू मी. मतदान नक्की करा. नक्कीच.